नमस्कार मैत्रिणींनो, जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ. चला तर मग मी आज तुम्हाला बाजरीपासून खमंग अशा कुरकुरीत खारुड्या कशा बनायचे त्याची रेसिपी सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप सांगत आहे. ह्या खारुड्या एकदम छान आणि कुरकुरीत होण्यासाठी काही टिप आणि ट्रिक आहे, त्या तुम्ही फॉलो करा. तुमच्या खारुड्या अजिबात बिघडणार नाही. मी इथे साधारणपणे 5 किलो बाजरी घेतलेली आहे. ती 5 किलो बाजरी स्वच्छ अशी धुवून घ्यायची 2 ते 3 पाण्याने. त्यावर आलेले बनगट किंवा तुम्ही होपट दाणे सुद्धा म्हणू शकता, मी बनगट म्हणते, ते एका चाळणीच्या साहाय्याने व्यवस्थित साईडला करून घ्यायचे. यामुळे आपल्या खारुड्या जास्त छान होतात. त्या बनगटाचा काहीच उपयोग होत नाही. मी याप्रमाणे सर्व बनगट त्या पाण्यातून बाहेर काढून घेते. तुम्ही या पद्धतीने त्या बाजरीवर तरंगलेले सर्व बारीक बाजरी काढून घ्या आणि त्यानंतर एकदम अव्यवस्थित हात हे करून स्वच्छ बाजरी धुवून घ्या. त्यानंतर बाजरीचं पाणी निथळायला ठेवा. मी इथे 1 ते अर्धा मिनटच बाजरीवर उन्हाला ठेवली. म्हणजे 1 ते अर्धा मिनटं, काहीच नाही. ओलीच बाजरी खाली घ्यायची आणि ती जात्यावर भरडायची. हे पहा, मी तुम्हाला घरच्या घरी बाजरी भरडून दाखवत आहे. एक जाते घेतलेले आहे, त्या जात्याने पूर्ण बाजरी भरडून घ्यायची आहे. तुम्हाला अशी बाजरी भरडण्यासाठी एक लाकडी जातं लागत आहे. त्यासनी दगड्या जाताने आणि दळून घ्यायची ती बाजरी. जास्त ठोकरही नाही आणि जास्त बारीक नाही. याप्रमाणे सर्व बाजरी भरडून घ्यायची. भरडून घेतलेली बाजरी व्यवस्थित हळूवारपणे एकसारख्या कण्या येतील अशी भरडून घ्यायची. त्यात थोड्या मोठ्या कण्याही ठेवायच्या, कारण यामुळे ही पहा, मी सर्व बाजरी भरडून घेतलेली आहे. त्यानंतर चाळून घेते. चाळून घेतल्यानंतर आपण ही पहिली ट्रिक म्हणजे बाजरी ओलीच दळायची, थोडी आंबट ओली. त्यामुळे त्यावर सर्व चोंदण वर येतं. ते पहा, मी आता ह्या बाजरीतल्या कण्या वेगळ्या करते, पीठ वेगळं करते आणि चोंदण वेगळं करते. सर्व कृती झाल्यानंतर पहा, माझ्या कण्या किती छान आणि मस्त अशा पांढऱ्या शुभ्र तयार झालेल्या आहेत. चला आता आपण दुसऱ्या दिवशीची तयारी पाहू. दुसऱ्या दिवशी मी खारुड्या बनवण्यासाठी अर्धा ते 1 किलो तीळ घेतले. 5 किलो बाजरीसाठी लसूण मी भरपूर घेतला, पण मला लक्षच नाही राहिलं दाखवायचा. जिरे आणि तुमच्या आवडीनुसार तिखट, मीही तिखट थोडेच वापरले, पण तुम्हाला दाखवण्यासाठी शिल्लक घेतले. आणि मीठ भरपूर प्रमाणात लागते. मला साधारण या वाटीने 2 वाट्या मीठ लागले. आणि अर्धा किलो शेंगदाणे घेतले. हे सर्व घेतलेले साहित्य, शेंगदाणे आणि लसूण जिरे मी मिक्सरला फिरवून घेते. आणि या घेतलेल्या कण्यात सर्व तिखट म्हणजे अर्ध तिखट टाकून घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता. लसूण जिऱ्याची बारीक केलेली पेस्टही टाकून घ्यायची. त्यानंतर आपण हे बारीक करून घेतलेले शेंगदाणे, तीळ थोड्या प्रमाणात टाकणार आहोत. आणि नंतर खारुड्या करता वेळेस आपण ते तीळ त्याला लावून घेणार आहोत. मी अर्धे तीळ टाकून घेते आणि अर्धे खारुड्या करता वेळेस आपण त्या उंड्याला लावू. त्यामुळे तीळ एकदम छान कुरकुरीत लागतात. मीठ मी आदनात टाकणार आहे. मी मीठ यात मिक्स करणार नाही, कारण यात मीठ टाकण्याचा अंदाज लागत नाही. पाण्याच्या अंदाजानुसार आपण मीठ टाकू शकतो. त्यामुळे मी आधण ठेवलेल्या जाग्यावरच मीठ टाकते. आधण आल्यानंतर मला थोडे तिखट कमी वाटले. मी यानंतर थोडेसे पुन्हा तिखट घालून घेतले, कारण इथे 5 किलो डाळ आहे. चला तर मग मी हे पूर्ण साहित्य एकत्र केल्यानंतर चुलीकडे घेऊन आले. चुलीवर पाणी आधण येण्यासाठी ठेवले होते. आधण येतच आहे तोपर्यंत मी तुमच्याशी गप्पा मारते. तुम्ही कशा आहात? कुठून माझे व्हिडिओ पाहतात? तुम्हाला अशा उन्हाळी वाळवणाच्या रेसिपी खरंच आवडतील का? आणि मी अशा गावरान आणि गावठी पद्धतीने तुम्हाला गावाकडल्या रेसिपी दाखवणार आहेत. हे पहा, माझं चुलीचं घर, चुलघर म्हणतो आम्ही याला. आमच्या 2 चुली आहेत. चला आता आधण आल्यानंतर मी त्या कण्या हटून घेते. हटण्यासाठी मी इथे लाकडाची पळी, त्याला आमच्याकडे चाटू बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून सांगा. आम्ही इथे 1 जण कण्या टाकत आहेत आणि 1 जण कण्या हटवून घेत आहे. त्याप्रमाणे मी सर्व कण्या त्यात टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. कण्या टाकताना पसरटच टाकायच्या, कारण त्या कण्या जर भडभड टाकल्या तर त्याच्या गाठी होतात आणि त्या गाठी कच्च्या राहतात आणि रटरट लागतात. त्यामुळे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच तुम्ही सर्व कृती करा. एका साईडनेच हटून घ्यायचं, नाहीतर आपण विभक्त साईडने जर हटलं तर त्याच्या गिठोया जास्त प्रमाणात तयार होतात. आम्ही 1 जणीने हटला आणि 1 जणीने कण्या सोडल्या. कण्या सोडताना थोड्या विखुरलेल्या पद्धतीत सोडायच्या, त्यामुळे आपल्या खारुड्याच्या पिठाला गाठी तयार होत नाहीत. यानंतर आम्ही याप्रमाणे सर्व कण्या हटून घेतल्या.
तुम्ही एकत्रच जर कण्या ओतल्या तर सर्व कण्या राट 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 होतात, म्हणजे डांडरल्यासारख्या होतात आणि त्या व्यवस्थित शिजतही नाही आणि काहीच नाही. त्यामुळे आता आम्ही इथे सर्व हटवून घेतले. आता पुन्हा एकदा त्याला मिक्स करू आणि त्याला साधारणपणे अर्धा एक 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 तास तरी शिजून देऊ. परंतु जाळ थोडा कमी करायचा. आम्ही 15-20 मिनटं असं ठेवू आणि नंतर थोडा जाळ कमी करून गोवरीच्या जाळावर मस्त असं धीमे धीमे आचेवर 1 घंटा शिजून देऊ. आता आपल्या कण्या पातळ दिसत आहेत, परंतु शिजल्यानंतर एकदम छान होतात. शिजल्यानंतर घट्टसर अशा कण्या होतात आणि हे झाकून ठेवायचं मात्र पण. चला हे पहा, आपल्या 1 घंट्यानंतर अशा कण्या झाल्या आहेत. आपण हे कढीनं आलेलं पाणी इग्नोर करायचं, कारण आपण झाकण ठेवलं होतं त्यामुळे त्याला घाम आलेला आहे. आता हे सर्व मी गच्चीवर आणले. त्याला आपण त्यातला एक एक गोळा करून घेऊ. गोळा गरम आहे त्यामुळे हात भाजत होते. मी मुलींना छोटे छोटे गोळे करून दिले. ते पहा, तुम्हाला खारोड्या कशा बनवायचा ते दाखवत आहे. 2 बोटांनी छोटासा उंडा तोडून घ्यायचा आणि त्याची अशी खारोडी पद्धतशीर बनवून घ्यायची. हाताला थोडे पाणी लावून घ्यायचे आणि खारोडी बनवून घ्यायची. याप्रमाणे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे खारुडे करून घ्यायची. तुम्ही कशा प्रकारे खारुडी करतात ते नक्की सांगा. हा उंडा गरम आहे त्यामुळे मुलीचे हात जास्त प्रमाणात भाजत होते. तुम्ही हवं असेल तर थोड्या वेळ ह्या उंडा हवाला काढून ठेवू शकता. त्यामुळे त्यांनी पुन्हा गोळे खाली टेकवले आणि हाताने खारुडे घालण्यास सुरुवात केली. याप्रमाणे आम्ही सर्व 5 किलोच्या खारोड्या घालून घेतल्या. 5 किलोच्या खारोड्या भरपूर प्रमाणात झाल्या. तुम्ही या प्रकारे खारुड्या करू शकता. कुणी याचे सांडगेही तोडतात आणि खारुडे बोलतात, कुणी पापड्याही घालतात, परंतु आमच्याकडे खारुड्याच घालतात. आणि त्या उंड्याला लावलेली तीळ पहा किती छान आणि सुरेख दिसतात. तुम्ही कशा प्रकारे खारुड्या किंवा पापड्या करतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझी खारुड्या करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पहा मी किती छान सुरेख अशा खारुड्या बनवलेल्या आहेत. खायलाही एकदम टेस्टी आणि अशा खमंग लागतात. तुम्ही हवं तर या तव्यावर तेल टाकून सुद्धा बनवू शकतात. मी त्याच दिवशी रात्री सर्व खारुड्या खाली काढून आणल्या आणि पहा त्यानंतर तुम्हाला दाखवत आहे किती छान सुरेख आणि मस्त अशा आपल्या खारुड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही या प्रकारे खारुड्या करून पहा. ह्या खारुड्या तुम्ही तव्यावर तेल टाकूनही भाजू शकतात आणि भरपूर तेल घेऊनही तळू शकतात. तळल्यानंतर तर एकदम खरपूस आणि खमंग लागतात. कच्च्याही तुम्ही कांदा आणि शेंगदाण्यासोबत खाऊ शकता. चला, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशाच एखाद्या उन्हाळी वाळवणासोबत. तोपर्यंत माझ्या केलेल्या खारुड्या खायला या. भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्हीही एकदा या खारुड्या नक्की ट्राय करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय. गुड बाय.